8 महिन्याच्या वरील बाळासाठी त्यांना अगदी 15 मिनिटात तयार होणारी पौष्टिक खीर आहे। मुलंसुद्धा खूप आवडीने खातात। तर करायचं काय आहे, 2 बदाम घेतलेले आहेत, 1 अंजीर, 1 खजूर घेतलेला आहे, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। त्यानंतर 3 चम्मच इथे पोहे घेतलेले आहेत। पोहे चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। पोहे चांगले भिजून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजत ठेवलेले ड्रायफ्रूट घ्यायचे आहेत, 2 बदाम, 1 अंजीर आणि खजूर पाण्यासहित आपल्याला घ्यायचं आहे। 1 वेलची घेतलेली आहे, भिजत ठेवलेले पोहे घ्यायचे आहेत आणि मिक्सरला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे। इथे मी मखाना पावडर सुद्धा यूज केलेली आहे। तर 1 वर्षाच्या आतील बाळांसाठी आपल्याला शुगर पण इथे वापरायचे नाही आणि गूळ सुद्धा वापरायचा नाही। तर स्वीटनरसाठी इथे आपण घेतलेला आहे खजूर। 1 किंवा तुम्ही 2 वापरू शकता, जसं तुमच्या मुलाला सूट होते त्यानुसार तुम्ही ते वापरू शकता। खीर आपल्याला 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे। थोडीशी अशी पातळशी ठेवायची आहे, कारण ती थंड झाल्यानंतर थोडीशी घट्टसर होते। बाळांसाठी खाण्यासाठी ही खीर तयार झालेली आहे।